सभागृहात मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एक चांगली ठोस भूमिका घेतील असे वाटत होते, मात्र पोल ठरली आहे। सभागृहात विरोधकांना बोल दिले गेले नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर लगावला आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा होत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कुठलाही व्यत्यय न आणता सरकारची भूमिका आम्हाला सर्वांना उत्सुकता होती की 24 तारखेच्या आत मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपली भूमिका त्या ठिकाणी आरक्षण देण्याविषयी काहीतरी भूमिका स्पष्ट घेतील अशा प्रकारची अपेक्षा होती। ही अपेक्षा सर्वांची फोल ठरलेली आहे आणि उलट त्यांनी मुद्दे उपस्थित केलेल्या मुद्द्यावर किमान आमची भूमिका आम्ही ज्या अर्थी मुंबईमध्ये सह्याद्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम्ही आश्वासित त्यांना केलं होतं की मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, अन्य आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, या सर्व आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्याची भूमिका घेत आहोत। कुठलाही पक्षपात त्याच्यामध्ये नसून आमची भूमिका आहे की आरक्षण मिळाली पाहिजे ही व्यापक भूमिका घेऊन आम्हाला अपेक्षा होती की सभागृहात सुद्धा त्यांनी मुद्दे उपस्थित केले असताना त्यावर आम्हाला काही आमची भूमिका मांडायची होती, पण त्या ठिकाणी सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, मुस्काटदाबी करण्याचं काम केलं। विरोधी पक्षाला आम्हाला आमचे तिथे जे काही विचारणा करायची होती ती विचारणापासून आम्हाला रोखल्या गेलं। स्पीकरनी सुद्धा याच्यात पक्षपात केला स्पष्ट म्हणणं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाविषयी किंवा अन्य ओबीसींच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे विषय समोर आले त्या बाबतीमध्ये विचारणा करायची गरज होती आणि ते अपेक्षित होतं की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांना सुद्धा बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे। परंतु त्यांनी एकीकडे म्हणायचं आम्ही टीका करत नाही, तुमच्यावर काही बोलत नाही, पण जे मुख्यमंत्री त्यावेळेस राज्याच्या मराठा उपसमितीमध्ये सदस्य होते त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्टी होते, त्याच्यामध्ये त्यांनी त्या निर्णयामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग होता हे त्यांना नाकारता येणार नाही। आज त्यांनी कुठलीही कालमर्यादा ह्याच्यामध्ये दिलेली नाही आहे, जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठली कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही आहे। क्युरेटिव्ह पिटिशनचा आधार घेऊन आता मला सांगा, क्युरेटिव्ह पिटिशनला इन चेंबर 6 डिसेंबरला त्या ठिकाणी त्यांचं आर्ग्युमेंट झालं। आज आहे 19 तारीख, 6 तारखेपासून 19 तारखेपर्यंत मधल्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठेही पाठपुरावा झाला नाही। त्याच्यामध्ये खरं म्हणजे पाठपुरावा झाला असता तर क्रिसमसचं वेकेशन लागलं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट इन चेंबर जे काही क्युरेटिव्ह ऐकणार आहे ते जानेवारी महिन्यात जाणार आहे आणि त्या अर्थी हा विषय राज्य शासनाच्या पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे याच्यामध्ये कुठे मार्ग दिसत नाही। आणि आता 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर जो मधला कालावधी आहे यांच्याकडे सांगायला काही नाही आहे। आज जे मुख्यमंत्री सभागृहात बोलले हा सगळा मागचा इतिहास त्यांनी बोलून दाखवला। याच्यामध्ये क्षणभर सुद्धा त्यांनी कुठलीही नवीन बाब किंवा कुठला नवीन निर्णय किंवा त्यांच्या कालावधीमध्ये कुठली नवीन भूमिका घेतलेली आहे हे कुठेही सांगितलेलं नाही। मागचे सर्व जे काही सारथी बार्टी किंवा जे योजना आखल्या महाज्योती वगैरे हे सगळ्या मागच्याच कालावधीमध्ये घेतलेले निर्णय आहेत की ज्या निर्णयामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत। आणि आपल्याला मुद्दा मला सांगायला हरकत नाही की अजूनही त्यांनी जे उल्लेख केला एक तर तुम्हाला ज्याला आपण म्हणू की आपण नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय त्यांनी उल्लेख केला अजूनही त्याच्यामध्ये सुपर न्यूमरी पोस्ट ज्याला म्हणू अधिसंख्य पदं निर्माण आम्ही केली हे त्यांनी वाक्य केलं, पण अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकऱ्या त्याच्यामध्ये मिळालेल्या नाही आहेत। मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये MSCB आहे, गृह विभाग आहे, PWD आहे, अन्य विभाग आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये अद्यापही सुपर न्यूमरी किंवा अधिसंख्य पदावर ज्यांची आरक्षणं SEBCमुळे रद्द झाली त्यांना अधिसंख्य पदावर घेण्याचा निर्णय जरी झाला असला प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र याची शून्य आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि त्यांनी बोलता बोलता हे सांगितलं की मागचं सरकार त्याच्यात कमी पडलं, मला हे सांगितलं पाहिजे। आज ज्या वकिलाचा उल्लेख त्यांनी आता केला, मग ते पटवाली असतील, मुकुल रोहतगी असतील किंवा अन्य जे काही वकिलांचा उल्लेख केला, ही सर्व वकिलं ही त्यांच्या काळात लावल्या गेली होती, त्यांना आम्ही पुन्हा त्यांना काम दिलं। आजही जे काही पुढे सुरू होतं आहे क्युरेटिव्ह पिटिशन नंतरचा जो भाग आहे सुप्रीम कोर्टात तेच गेलं, तेच वकील आजही आहेत। त्यामुळे हे फक्त राजकीय स्टंटबाजी सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांचा जो प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाच्या मध्ये यांनी सकारात्मक भूमिका बाहेर आश्वासन दिलं होतं, एक तर केसेस मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं, त्याचाही कुठे उल्लेख नाही। मंत्री त्या ठिकाणी सराटीला जाऊन आले,
त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्या केसेस परत घेऊ. मंत्री महोदयाने कबूल केलं, पण आज त्याचा साधा उल्लेख सुद्धा आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठेही केलेला नाहीये. त्यामुळे हे सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. मराठा समाजाला, ओबीसी समाजाला अन्याय करण्याचं काम यांचं अद्याप सुरू आहे आणि जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत हा विषय पुढे न्यायचा आणि नंतर आचारसंहिता लागली आणि इलेक्शन लागले म्हणून पुन्हा लोकांना गाजर दाखवण्याचं काम या निमित्ताने होणार आहे. आणि म्हणून सरकारच्या आम्ही सर्वांनी निषेध केला आणि सर्व विरोधी पक्ष आज वॉकआउट करून बाहेर पडलेला आहे.